उंबळ्याची पांग काली पडली दसऱ्यानु पाट तिचा बाई वाजे की आठ पोरीनु पूर गैरा गठाते पोरीनु बाई वाजे की आठ पोरीनु पूर गैरा गठाते पोरीनु बाई वाजे कोंबड्याने बांगड्या लागली ग कोंबड्याने बांगड्या लागली ग कोंबड्याने बांगड्या लागली ग पहाटीला राम करी झाली आरोळी ग फुली तर विकिरांची स्वारी सजली ग कोंबड्याने बांगड्या लागली ग
भराने सचितन लागला नदी नाल्या झुलू झुलू प्रवाहित झाल्या नदी नाल्या झुलू झुलू प्रवाहित झाल्या नदी नाल्या झुलू झुलू प्रवाहित झाल्या नवतीच हर्ष भराने सचितन लागला नदी नाल्या झुलू झुलू प्रवाहित झाला राजसृष्टीचा पाण्या तुझ्या सजली ग राजसृष्टीचा पाण्या तुझ्या सजली ग पाटील राम करी झाली आरुली ग प्रफुल्लित रविकरांची स्वारी सजली ग या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे सुषमा सुरेश गोंबरे पुष्पा हिच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। आरवी विडावली मनही माझी सख्या श्री हरी रे विडावली मनही माझी सख्या श्री हरी रे अंतरंगी चलती सुरती मधुर बासरी अंतरंगी चलती सुरती मधुर बासरी मिळावले मने माझे सख्या श्री हरी मिळावले मने माझे सख्या श्री हरी
ब्रह्म्याच्या वरापासून अपार शक्ती मिळवून सारे त्रिभुवन जिंकून आपल्या आसुरी शक्तीचा उपयोग करू लागले। ऋषी मुनी साधू संतांचे आश्रम उद्ध्वस्त करून मोकाट सुटलेल्या गजराजाप्रमाणे सारे जमीनदोस्त करू लागले आणि त्यांच्या अर्ध किंकाळ्या साऱ्या भूमंडळात घुमू लागल्या। पृथ्वीचा भार डगमगू लागला। त्यावेळी पृथ्वी गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवास शरण गेली। ब्रह्मदेव आणि सारे ऋषी शंभू महादेवांकडे गेले। महादेवाने सांगितले, या समस्येचे हर वैकुंठ नारायण करते। तेव्हा सारे श्रीसागरी शेषशय्येवर विराजित होऊन श्री नारायणाने आपली व्यथा कथन केली। सागरातून ध्वनी प्रगट झाला। हे म्हणाले, माझा कृष्ण अवतार वसुदेव देवकीच्या पोटी श्रावण मासी होणार आहे, तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा। हे सारे ऐकून देव ऋषी आपापल्या स्थानी निघून गेले आणि काही काळानंतर तो दिवस उजाडला। कृष्णदेव जन्मास आले। त्या भयान रात्री काहीच कुणाला कळत नव्हते। अशा विकट प्रसंग वसुदेवाने बाळ टोपलीत ठेवले। बंदी शाळेचे दरवाजे आपोआप उघडले। यमुनेला कृष्णचरण स्पर्श होताच यमुना दुभंगली। मार्ग मोकळा झाला। गोकुळामध्ये कृष्णाला ठेवून यशोदेची कन्या घेऊन वसुदेव मथुरेत आला आणि त्या मुलीने टाहो फोडला। त्या आवाजाने कंस राजा धाव देऊन त्या मायेला गरगरा फिरून सिनेवर आपटणार तोच ही माया निसटली आणि आकाशवाणी झाली की कंस राजा सावध रहा, तुझा 8वा वैरी गोकुळात वाढत आहे। हे ऐकताच कंस राजाच्या पायाखालची जमीन सलगते की काय असा भास व्हायला लागला। एक एक करून सारे दैत्य कृष्णाला मारण्यास पाठवले, पण त्या सर्वांना कृष्णाने यम सती धाडले। कृष्ण जसजसा वाढत होता तसतशा त्याच्या घोड्याही वाढत होत्या। एके दिवशी सवंगडाबरोबर चेंडू फळीचा डाव खेळत असताना चेंडू यमुना माहीच्या डोहात गेला आणि तो चेंडू आणण्यासाठी कृष्णाने यमुना डोहात उडी मारली। आणि हे पहा रसिक हो, तोच एक देखावा आपल्या पुढे सादर करीत आहोत। एक भयानक हरियाणा
गोंधळे यांच्याकडून खास राहण्यासाठी
या गाण्यासाठी खास गोवांसाठी बक्षीस आलेलं आहे आणि हे गाणं वन स्पोर्टसाठी बोलायचा भवानी वैदेही सुहास गोंडबरे आर्या रवींद्र गोंडबरे यांच्याकडे 200 रुपये सोहम सचिन गोंडबरे कैलास वासे चालला कुठे तुला रस्ता माहित आहे ग तुला ग म्हणजे मावशी लागणार की अगं हे हिरा अगं अशी काय लागते पुढे अगं त्या मावशीला हाक मार बरं मी मारते मावशी अगं हे मावशी मी नाही येणार मावशी अगं हे मावशी अगं बाजाराला येते ना अगं हो ग हा ये सारी गोकुळ नगरी नटून थटून ठुमकत सारी गोकुळ नगरी नटून थटून ठुमकत आली म्हातारी मावशी ऐतीत नऊवारी साडीत आली म्हातारी मावशी ऐतीत नऊवारी साडीत आली साडीत आली साडीत नऊवारीत आली साडीत आली साडीत नऊवारीत
त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद. तसेच सुगंधा प्रकाश गोंडबरे यांच्याकडून रोख 201 रुपये. तसेच प्रीती आणि करण गोंडबरे यांच्याकडून रोख 100 रुपयाचा पारित पोहोचे घालले आहे. या सर्व बक्षिसाचे आम्ही नमन मंडळ अत्यंत ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय ग मावशी कुठे चाललात? अगं आम्ही बाजारात चाललो. तू मावशीला विचारू काय गं? आम्ही तुला हाक मारली ना. हाक मारली? मग कधी ग? अगं आताच दिली तुला हाक. अगं, अगं हिला आम्ही सर्वांनी मिळून दिली तुला हाक. हाक मारली पण केव्हा ग? एवढ्या उशिराने? आम्ही आधी म्हणून हाक मारली तुला. हो का ग? हो बरं आता बघ उशीर होतोय. हो हो घेतलंस काय? घेतलंस काय हे सांगायला पाहिजे बघ. मावशी सांगायला पाहिजे. हे सांगायला जर पाहिजे. मैत्रिणी सांगितलं तर का ग? तू काय माझी लाडकी आहे का ग? ठीक आहे खरं सांगते आता. सांगते ना? सांग. काय ग बाया घेतलं? काय घेतलं? तूच कशाला घे? तूच नव्हतं तुझ्याकडे? म्हस आहे का काय? अगं काय काही नाही तुझ्याकडं? तुझ्याकडे घेतलं? बाय माझी लाभ निघाल त्याने बघू तरी. अगं बाय बाय तुझच घेतलं. आता गो मग घेतलं. चल दही घेतलंस? पातळची घट काय ग? अगं पातळची घट पातळची माहिती नाही आणि घटची माहिती नाही. मी घेतली. माघालते ना सर्वांना मागतात भूक
आहे की नाही? धडाम करून करतो काय धडाम पुन्हा 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 सांगा. लोणी गोणी पातळ की गं? अगं लोणी घट्ट असतं, गरम केलं तर पातळ. बरोबर थंडी नाही ना. काय गं घेतलं? दूध घेतलंस? अगं दूध घेतलंस काय? अगं वत्तल गेली त्याची भाय, हो की नाही? दुधाची वत्तल भर काय गेली, हो की नाही? अगं भर गेली. आता सर बाजूला खरा वाटत नाही खरा वाटत अगं राहते. काय ग मावशी? हॅलो हो ना. हॅलो शुभम अनंत गोंदबरे यांच्याकडे 200 रुपयाचा पार्टी देणार आहे. स्नेहल संजय बागवे यांच्याकडून 100 रुपयाचा पार्टी देणार आहे. श्रीजा स्वप्नील सोरवे यांच्याकडून 100 रुपये आणि शिव संजय बागवे यांच्याकडून 100 रुपयाचा पार्टी देणार आहे. आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. काय गं राहते? काय ग? तू काय घेतलंस ते सांगणार आहेस ना? सांगते ना. जरा जोरात सांगा. हो, सांगते. त्या पोरींना काय फेस काढता आला नाही. तुला जर आला तर काढ. काढते ना. हा काढ. काय ग मावशी? अगं खरं म्हणतात ते, काय ग? स्त्री पुरुषाने नटलेली गवलन हा. अगदी हलवून काढते. पोरं वंशभर म्हणतात गं. आम्हाला फेस काढते तुमचा, हो ना? बाजूला हॅलो कैलासवासी दिलीप रामा गोंदबरे यांच्या स्मरणार्थ आयुष व अनन्या यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. ते नावं घ्यायचे आशिष आणि सौरभ. बंदी केली ग. म्हातारीला पण बघ मग नाव घ्यायचं ना ग. हो हो. तर आधी माझ्या भैरवाचं नाव घेते, हा घे की. मग त्या दोघांचंही नाव घेते. हा. कोकणची लोककला म्हणजे बहुरंगी नमन. ह्या नमन कलेतून कित्येक कलाकार गेले स्वर्गाला. त्यांची आठवण म्हणून साथ घालते माझ्या भैरवनाथाला. भैरवनाथाची पालखी खांद्यावर घेतात होते हलकी, हो की नाही? भैरवनाथाची पालखी खांद्यावर घेतात होते हलकी. भैरवनाथाचं नाव घेते भैरवनाथ ही माझी माऊली आणि सुखाची देते आम्हा सर्वांना सावली. सुखाची देते. आणि आशिष कलमटे, सौरभ मोरे आणि आशिष कलमटे असं नाव द्यायचं मावशी. काय करा ते? काय ग? तू घेणार पहिली कमी घे. आधी तू घे. नक्की ना ग? काढते तो माझा फेस हवे ना? नाव घेते बघा. कलियुगाचे सुटले वारे, तुम्हाला लागले मोबाईलचे वारे. कलियुगाचे सुटले वारे, मावशी बांधते कौलाचे भारे. अहो सौरभराव, अहो सौरभराव आणि आशिषराव, ओ घराला लावा फाडी
मावशी लावते वांग्याच्या झाडाला सोडून साडी. मावशीला घ्या आता 4 व्हील गाडी. जर नाही घातली तर मावशी देईल तुम्हाला सोडून साडी. लहानपणची मावशी नक्कीच पडेल तुम्हाला भारी. म्हणून नेसले ही 9वारी साडी. म्हणून नेसले 9वारी साडी. असं नाव घेऊन आपलं मनोरंजन केल्याने यापुढेही मनोरंजन होईल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो सौरभराव, आता मी घेते ऐका. विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा, विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा आणि सौरभराव मला अलिबागला नेऊन फिरवा. अगं बाया काय ग राहते. अगं मी बाजाराला आहे घरी. मग काय ग? अगं माझं माटच राहिलं घरी. अगं काय मावशी आहे की कोण आहे तू? आता करायचं काय. काय? अगं बाया, अगं सासूबाई हाक मारून घेऊ का ग. सासू आहे तुझी? काय तर हाय म्हणून हाक मारते. गेल्यानंतर कशाला हाक मारू. मावशी ती कशी आहे ग? हा? कशी आहे ती? अगं आता ये ठेव बघ. अशी जाडी आहे ती कशी आहे ग? तिच्या नादाला जाऊ नको. का ग? अगं त्याचा इकडे झोला तिकडे झोला. ती काय असतं ग कावटाचा मावशी? पोर. या झोल्यात कांदे, हा? या झोल्यात बटाटे. हो? हो ते बघूया. हा? नक्की ना ग. हो हो. अहो सासूबाई, अहो सासूबाई. सासू अहो झोपलात की काय. गेली कुठं पण. गारटली. आले ग आले. अगं सुनबाई साऱ्या पोरींना बाजाराला घेऊन निघालीस खरी, पण आता तुला सासूची आठवण पडली काय. येते रंगमंचावर येते आणि दाखवलं तुला ह्या सासूचा तडका. अग बाई अग बाई अग बाई या मावशी विना तुम्हा कर्मटना, या सासू विना तुम्हा कर्मटना. अग बाई अग बाई अग बाई अग बाई अग बाई अग बाई या सासू विना तुम्हा कर्मटना, या सासू विना
त्या पोरीने हाक मारली मी आले पटापटा. मग विसरूनच गेलीस ना. हो. मग मी आले. हो हा अगं मग पोरं काय करतच आहे खेळत आहे. कुठे ग? कुठे म्हणजे असं घरी. नाही का? हो अगं तुला काय खायला दिलंस ना. हो दिलं दिलं. आता बरं झालं. हा. आता नाव घेऊ बघे. अगं मावशी काय करते? अगं तुझी सासू अजून तरणी आहे ग. तरणी तरबूज बहुतेक हीच खाते वाटतं. सासरा बघितलंच नाही तू. आता सासरा मागूनच पळाला. अगं हाऊ बाबा मारतो. बाई नो तुमची सून लई चांगली आहे बाबा. आवड मध्ये जामच विचार आहे. गाणं होतं ना. हा? अगं पोरीनो गाण्यावर जरा नाचा. तुझ्या म्हातारीचा आवाज एवढा गोड आहे. अगं एवढा बघा हे बघ, लगेच बाई चालू आहे. लाटवरी लाटा वाजते बदा बदा यव लाटवरी तुमच्या गाण्यावर काय नाचायला येत आहे काय? कसला आवाज काढला हो तुम्ही? मला काही समजलं नाही. काय पोटात गडबड नाही ना? मावशी हा, चल तुम्ही. अरे तुझी सासूबाई लय लय नाचते हा. बघतच ना? मग म्हातारा हाड मजबूत आहे वाटतं अजून. पोटातलं नाही ती. हॅलो खास मावशीच्या सासूसाठी कैलासवासी भागाराम गोंधरेच्या स्मरणार्थ भालचंद्र अर्जुन गोंधरे यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. प्रीती प्रकाश गोंधरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर अविनाश चंद्रकांत गोंधरे यांच्याकडून मावशीच्या सासूसाठी रोख 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्याचप्रमाणे सुनील रामचंद्र म्हात्रे यांच्याकडून मावशीच्या सासूसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलं आहे. आणि या सर्व बक्षिसांचे आभार आहोत. धन्यवाद. गाणं घे काय हो कानात बोलणं करतात? पान का पान. नेहमीच असते आपलं. हा? हो सासूबाई थोडी नाही म्हणत तुम्हाला. कोण बोलतोय? मी कचऱ्याला म्हणत नाही. त्या पोरी म्हणतात तुला. आज कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतं. बरं वाटतंय ना? ते तुझ्या वाटी. किती तू सासूचे हाल करतेस? अगं बाया, आता झालं की नाही? हो आता जाणार की जाणार? हे गाणं घे. अगं एवढा या भाट हा म्हातारीला कळेल काय? काय दिलं फाडा सांगणार. गाणं घे. मावशी आता काय करायचं जायचं ना ग? आम्ही जायचं खरं. म्हणजे तुझ्या सासून काय आणलं ते काय सांगितलं तिला की आतमध्ये काय दारू काय आहे? काय म्हणतात? दूध आहे. दूध आहे? हो पातेलं की गट? गट. गट होती. हो माहितीच आहे. गटच आहे. मग कापल्यावर होती नाही का तुम्हाला? नाही. मग पाण्यात होती? हो पाण्यात होती. वाटलंच मला. होय की नाही? हो आता पोरीनो काय ग मावशी? किती रुपये बाजाराला? चला हा पूर्ण बाजाराला. मावशी धन्यवाद मावशी.
मावशी एक नाव द्यायचं बरं का? त्यांचं नाव आहे पण त्यांच्या नावाला साजेल असं नाव द्यायचं मावशी. प्रदीप सखाराम गोंडबरे. प्रदीप सखाराम गोंडबरे त्यांच्या नावारूपाला साजेल असं नाव द्या मावशी. धन्यवाद. काय करा काय ग मावशी? दंडहरी हा अवतरलो भुवरी गिराधे वैकुंठ श्रीहरी गिराधे वैकुंठ श्रीहरी त्यांना अटक करण्याची कामगिरी वेद्या सुदामाला दिली पाहिजे. वेद्या हे सुदामा इकडे या. हाक देवांची ऐकून आलो झोपेतून मी जागा झालो. सुदामाई लवकरी ऐकती बासरी जागी झाली गोकुळ नगरी. हो जाऊया भेटायला कानाला जाऊया भेटा कानाला जाऊया भेटायला कानाला.
बोलवलं? पेंद्या सुदामा 16,360 जमेला मथुरेला काटमाट करून देता येईल. त्यांना अटक करण्याची कामगिरी मी तुम्हा दोघांना देता येईल. ठीक आहे देवा. त्यांना मी सांभाळतो. ठीक आहे आपण जाऊया. धन्यवाद धन्यवाद. तसेच सौ स्वाती रणजित कलमडे हिच्याकडून या नमन कलेसाठी आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे अत्यंत ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय रे पेंड्या? अरे देवाने सांगितलंय काय कम्प्लीट सांगितलं ना? हा बोल. जाऊया ना. नवीन म्हणून काय नवीन म्हणून वाटलं मला असं आहे. अरे पण काय झालं माहितीये काय? अरे घरकुल आलं मला. काय बोलतोस काय? मला घरकुलात पुढचा दिवाळ त्याला घातला दर्शनी माणसाला घेतलं. अरे तो पैशात पुरला नाही. काय बोलतोस काय? मग काय केलं? मागून सगळी सलटी लावली. सलटी? म्हणजे याची आपल्या आईनाची का किंजलीची? आईनाची तोडणीची. म्हणजे काटेरी असतील थोडी. काटेरी ना. म्हटलं होतं कोण येणार नाही. बरोबर काय आरामात घरात होतो मी. काय अरे वाघ आला. नेहमीचा कसा रे वाघ येतो? वाघाच्या सध्या कोण येणार दुसरा? कसा येईल? वाघ येतो काय? वाघा शिफ्टी साहित्यातून घातला. काय बोलतो? शिफ्टी तोंड नाही घातला. कोण घाली फाटल नाही का तोंड? काटेरी ना. आणि शिफ्टिंग सगळी माणसं बोलला घरातली. काय बोल? शिफ्टिंग पहिलं ऐकतो रे. शिफ्टिंग माणसं फोडणार. मग आणि काय माझी घाबरगुंडी झाली. काय म्हणजे काय? पण मी काही कमी नाही. अरे वाघ तसा गेला तसा मी पण गेलो. काय म्हणतो? आणि घाबरला कुठे बसला? झाली कुठल्या झाली? अरे ह्या गावावरच्या गावात की ते झाली दोन बोलतात ना. त्यांची जाल होती बघ पहिले तिथेच बसला. वाड्याजवळ आमच्या तुमच्या वाड्याजवळ. पण आता तिथे ती जाल राहिली नाही. अरे वाड्यामुळे तोडली गेली. ठीक आहे. तेव्हा वाड्यात आता कोण माहिती आहे? कोण आहे? कोण नाही आता. अरे मग काय झालं? वाघ बसलेला चालीत. मी काही कमी नाही. गेलो. कुठे गेलो ते वाघाच्या पुढ्यात गेलो. पाठीमागून जाऊन काढला होता तो खंजीर. काय शिफ्टी कापली. शिफ्टी कापली गावात आलो ना शिफ्टी घेऊन. आणि लोक म्हणतात ह्याने वाघाची शिफ्टी कापून आणली. सत्कार केला. बरोबर तेवढा मला मान भेटला. बरोबर. पण माझं काय झालं माहिती आहे? काय झालं? 8 दिवस गेलो तो बाहेर. देवानी कामगिरी सांगितली होती ना. कलंबात तिथे आपले राखण करायला रे. तेव्हा माझा जरा घसा वापला. तुला वाटेल काय हा खोकतोय का असं समजलं. कुठे कुठे आंबे ते आज आम्ही जास्तच खाल्ले. आंबे 4-5 आंबे खाल्ले. तेव्हा ते आंबे खाऊन तुझा खोकला दाट नाही झाली होती रे. पाणी झाली होती तेव्हा. आता काय करू? देवाने आपल्याला कामगिरी सांगितली. बरोबर. पण नवीन आहे. बरोबर आहे. आपल्या जोडीचा एक आहे. कोण? वाकड्या. बरोबर. नंगड्या. बरोबर. त्याला आपण बोलून घेऊया. बोलूया ना मग. मी हात मारू काय? तू माझा थोडासा ओळखीचा होता. काय ओळखीचा आहे? होता नाही रे. हाय ना. हात मारू काय मग? काय होतं? वाकड्या. वाकड्या अरे वा लवकर ये. अरे मी देवाचं दर्शन घेतो. कुठे दारखाली
आली लवकर ये गाय माझी चुकली रानात घुसली गाय माझी चुकली रानात घुसली हकारे बारटाव काय तुझा मानो हकारे बारटाव काय हिला शोधून आणल्याशिवाय शिवाजी धडपड कापणार नाही हिला शोधून आणल्याशिवाय शिवाजी धडपड कापणार नाही चक्कीचं पीठ खाऊन एवढी माजली की कशी काय लाडू 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 गायला काय ठेवी गायला आंबवण ठेवलं होतं काय लाडू 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 बोल आता काय सांगू काय मला नको तिकडे सांगू तिकडे सांगू तुला काय सांगू मला नंतर सांगू आधी तिथं सांगू सांगू तुला कोणाशी हा काय म्हणतो सांगू सांगू तुला सांगू ना मला सांगायचं सांग त्याला सांग
मला पण थोडं थोडं सांग. थोडं थोडं सांग. सकाळच वाटत दूध काढायला गेलो ना. दूध काढायला गेलो. काय घेऊन गेला? अरे आता दुधाची चरबी घेतली. चरबी? अशी लोटा असेल. लोटा. बोलायला भूक लागली होती ना. याला आता सकाळी सकाळ झुंजू मंजू आता चरबी घेतली. दूध काढायला गेलो घरात. बरोबर. डोक्यात गेलो. आपला दूध काम काय गाय काय पाना सोडलेला ना. काय म्हणतो? हा गाय काय पाना सोडलेला नाही म्हणून म्हटलं आजीला झालं तरी काय आपण ह्यान घालला नसेल त्याच्यामुळे. झालं तरी काय म्हणून तिच्या पती आली हात घातला. कसा? अरे भोली गेली. हा बरोबर. पाणी लावून. अरे तेव्हा मला समजलं मला की ही माझी गाय नसून अरे मागच्या डुरक्या माझा बैल आता पेंड्याचा ह्या पेंड्याचा डुरक्या बैल माझ्या वाड्यात गायच्या पाठी मारला. बरोबर बरोबर. गाय गायच्या बाजून अरे माझी गाय तुझ्या मधात नेलीच बांधलीच. गाय नाही आता. गायच नाही आहे. काय म्हणतात अरे बैल पण नाही गाय पण नाही. ह्याच्या पोराला दूध भेटत नाही ना म्हणून माझी गाय आहे आपल्या मधात बांधलं. स्वतः पण सुकला पोरग्याला पण सुकवला. अरे गाय गेली बैल गेली. गाय गेली त्याच्यामुळे. गाय होती पोरग्याने म्हणून काय सांगितलं. झालं मला सांगायचं ना मी तर पण दिलं असतं दूध. बरोबर. बघ माझा पगार पोरगा घाल दूध कसा खाऊन बघ काय झालं का बघ. पुढे झालं तर बरं झालं. आपल्याला देवाने कामगिरी सांगितलेली आहे. काय काय म्हणजे? देवाने कामगिरी सांगितली तुला माहिती नाही? माहिती का सांग हा कुठे होता? त्या गायच्या बैलाच्या पाठी होता. बैलाच्या पाठी. काय रे? माहिती आहे काय? खाली गेली आहे, शोक लागून होई गई. याला विचार. त्याला विचार. हा झोपत होता मग. हा झोपत होता. याला विचार. देवाने कामगिरी सांगितलं माहिती नाही ना. अरे 16 शस्त्र 360 गवळींचा मेळा मथुरा बाजारी चाललेला त्यानं अडवायला सांगितलेला आहे. ऐकलं? तुला काय सांगितलं देवाने? 16 शस्त्र 360 गवळणींचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललेला आहे. त्यांना अडवायचं आहे. ही भिंत घे. ही भिंत चालेल. असं काय बोलतो ना असं बोलतो म्हणजे आता मला डॉक्टरला नाही आणला त्याला. डॉक्टर कडून आणला म्हणून त्याला बोलतो हाताला लागलाय. तू बोलवलात ना तू बोलतो हो? पण भाकरी खायला म्हणजे माझ्याजवळ बोल. माझा शेजारी आहे. हा शेजार आहे का बोल रे. काय नाही. मी बोललो बोल रे. काय नाही. त्याला आता दूध खायला भेटला आला. मग जाऊया काय? जाऊया. चला. बोल म्हणतो. काय नाही. काय नाही. माझा
गोंदबरे आणि वृंदा गोंदबरे यांच्याकडून खास दादूसाठी छोट्या पेंड्यासाठी म्हणजेच दादूसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्याचप्रमाणे कैलासवासी दत्ताराम सखाराम कळमटे यांच्या स्मरणार्थ श्री सुरेंद्र कळमटे यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय. आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. घ्या आतमधलं दूध घ्या दूध. काय करायचे अगं मग आधी सासूने गडबड काय केली? कसली ग? आता ते बडबडायला बघायला बोलायला लागली की काय केलंस काय एवढं? अगं हो का ग? हो. बघ जरा सांगते बघ. हा. अगं काय झालं सांगते बघ. माझा 12 वर्षाचा कोंबडा, काय बोलली? माझा 12 वर्षाचा कोंबडाला ना ग हा. मी गेले सासूला आणायला. अगं त्याच्या एका पिसाने माझे केस मस्त फिरवला. अरे असणं माझं लय कठीण आहे. अरे प्रत्येक कलाकार काम करत असतो असतो की नाही. अरे स्त्री पुरुषाने नसलेली गवलन म्हणतात, ही गवलन आहे. आणि ते काम करणं म्हणजे मग एवढं कठीण आहे. तुम्हाला हसणं मध्ये एकदम सोपं आहे की नाही. बरोबर हसलात ना, मला मुलीच राग नाही ते. अरे प्रत्येक कलाकार काम करत असताना त्याच्या पाठीवर त्याच्या आई वडिलांची छाप असते. कारण हल्लीच्या मुलांना आई वडिलांची मुलीच कदर नसते. कारण उन्हातानातून फिरणारी आई तुम्हाला लग्नानंतर दिसत नाही. उन्हातानातून फिरणारा तुमचा फटका बाप तुम्हाला कधीच दिसत नाही. कारण बायकोचा आल्यानंतर बायकोचा बनून राहतो धोका आणि आई वडिलांना देतो मग धोका. मुलांना तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, आपल्या आई वडिलांचं नाव मोठ्या उंच शिखरावर नेऊन ठेवा. आपल्या आई वडिलांचं नाव उंच शिखरावर नेऊन ठेवा आणि दाखवा आपला चमत्कार. आणि या रानपाटच्या मावशीचा शेवटचा बाकी तुम्हाला नमस्कार, शेवटचा नमस्कार. मावशी नक्की पटलं ना. म्हणून हा कलाकार काम करत असताना हसणं सोपं आहे, पण इथे काम करणं मोठं कठीण आहे. कारण आम्ही जे रात्रंदिवस काम करत असतो ना आपल्या या भरवनाथाचं मंदिर बांधण्यासाठी. आता 2 दिवस कार्यक्रम चालूच आहे. उद्या सुद्धा आपण चिंगरवलीला आहे. अरे हो बाबा, पण तुम्ही कशासाठी आलात? हा, आम्ही कशाकडे आलो म्हणजे हे काय मडक्यातून आणलेलं आहे ते. अरे काय हे काय नक्की हे काय नव्हे काय आता मला काय माहिती. अरे मावशी, काय ग? अगं हा चौथा कोण? चौथाला ना. हो, काय म्हणतो तू? अरे बाबा, हे कोण? याला ओळखलंच नाही ना. नाही रे, हा दादू. हा दादू. अरे दुकुमुकू बघतो. दादू. अरे बाबा इकडे बघ. दादू. आपलं कसं सगळं ठेवलं पाहिजे बघण्यासारखं. मावशी. म्हणून कधी पण आपलं सगळं दाखवायचं. बरं, आपला चेहरा चेहरा कसा दिसला पाहिजे बघण्यासारखा. आता मावशीचं काय बघतोच आहे ना सगळं बघण्यासारखं. अरे बाबा, आम्हाला उशीर होतोय. काय बोलतोय? अरे दूध हवाय ना तुला, या पोराला दूध हवाय माणसे. विचारू काय करा मावशे काय करा ओळखून काय तू. मावशी मला तर ओळखच काय तू. हे मावशे काय देतोय. अरे मावशी आहे मावशी. पोराची भाव काढली. काय बोलतो काय अगं रडायला बी लागतं आणि हसायला बी लागतं. काय बोलतोस काय अरे बाबा, मला उशीर होतोय. काय काम आहे ते सांगा. अरे जरा थांबतील काय जरा मावशीची विचारपूस करतोय. विचारपूस करतोय नवीन आहे जरा विचारपूस करतोय. मावशी दादा कुठे गेली? साईडला नको मध्ये या मावशी दे मावशी अगं पोरीनो, काय करायचे?
काय ग अगं याचं जरा समजा घे तू. ए बाबा तुला काय पाहिजे काय ओळखलंच नाही वाटतं. नाही ना ओळखलं तुला काय ओळखलंस? नाही नाही बाबा ओळखलं? आवाज जवळ येतो नाही रे अरे तुला ओळख. लाज शरम माहिती नाही थोडी या पोरींची अगं राधा नाही. हो काय ओळखलंस तू? नाही ओळखलं तुझ्या नाही ओळखलंस? नाही ओळखलं तुझ्या आपण इथे भेटलो तिथे मावशी काय बोलतो बघ जरा ते भेटलो ना काय? शिंगा पॅलेस ना. अरे बाबा ये जरा लांब राखी. लांब नाही रे, मला जवळ राहायची सवय आहे. हा? जवळ राहायची मावशी सवय आहे मला. काय? असं काय जाणार नाही त्या गाडीवर माल घेऊन चाललाय मग तुला ती माझ्या ओळखीची आहे रे, म्हणून बोलतो विचारतो. काय झालं पहिल्याच दिवसानं मग तू बोल. बोलतो आता तू बोल. अगे तू मावशी विचार. अगे त्याचा पोर वाटतं मोनाय वाटतं बोलतच नाही काय नाही काय रे बाबा बोलतोच नाही तू. दादू 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 तुझं नाव सांग. हा? दादू 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 नाव तुझा. दादू 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 दादूला पाहिजे. वाल खाल्ल्यानंतर काय करायचं ते हो की नाही. वाल खाल्ल्यानंतर तुझी सासू कुठे आहे ग? सासू गेली पोरांना सांभाळते. मला म्हणाली, हो. मला म्हणाली मागणे येता मागणी होय किती मागू. मागणे येता मागण्यावर येतात म्हणजे तुमच्या मागण्या येतात. सासू येते मागून आणि फुल येते पुढून. बरोबर. अरे माठ राहिले ना रे माझं, ती घेऊन आली. आता ती दलन करते गलास हो हा. गलन चालते. अरे बाबा आम्हाला उशीर होतोय हा. तर तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. मावशे आता काय पाहिजे म्हणजे काय काय अगोदर काय ते थांबून टाकले आता काय नाही सांग सांग तरी पण मला सांग. आता एक मार्ग त्याचा शिकून दे तर तू आपल्या मार्गाला निघून जा अरे बाबा कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा ते सांगायला पाहिजे. ए कायदा आपला हुकूम देवांचा आमच्या कृष्णदेवांचा असा हुकूम आहे की गोकुळचं दैदूत गोकुळातच खायला पाहिजे हो का. हा तेव्हा आमची सगळी लोक दस्तपुष्ट होणार अगं पोलिओ काय करूया ते. होऊन आले हो अगं आपण जमल्याने बसूया ना गं. बोलतोच आहे ना हो ग त्यांच्या कायद्यावर मुलीच बसायचं नाही बघ. अगं पोलिओ जरा बसा की जमल्या म्हणून बसूया. पण मावशे तू बसण्याच्या अगोदर आता काय हा लगट काय लगट म्हणतो ना तर त्याचं नाव घे ना त्याला हा मावशी मावशी जरा माझं नाव घ्या जरा. हा पण नाव कुठलं घ्यायचं आपल्याला. कुठलं तरी घे नाहीतर मी घे ना तुझं. आधी तू घे की. मी नाही मला नाही आठवत. नाही घ्यायलाच पाहिजे आता. मला आठवत घ्यायलाच पाहिजे कोण. अरे वाटवत नाही रे. तर मावशीच्या नावाला लागू नकोस तू. तू आहे ना पेंड्या तो घे नाव तुझं मावशी. हे नाव घे 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 नाव नक्की घेऊ. आता बघ घेते कशी नाव ती. कणकण कुदली मनमन माती मना मातीच्या उभारल्या देते. अक्काबाईच्या पोटी सासूबाईच्या ओटी जन्मले राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पानं 32 सुपाऱ्या खाल्लं पान रंगलं तोंड तोंडात पिढ्या बोलून कशी पायात पाहिजे नाव कशी झाडवाळाचं फुल जायचं कोली गावची सुनगावल्याची हो की नाही. सुनगावल्याची आणि बायको कोणाची. अरे पेंड्याची. मावशी तुझं मी नाव घेतो आता आठवलं मला. वादा किया तो शादी का. वादा किया तो शादी का. मावशी ने तो मेरे को दगा दिया. मावशी ने तो मेरे को दगा दिया. तुझं नाव हिंदीमध्ये आठवलं नाही. अरे हिंदीमध्ये येऊ तेवढी नको काढते बघ आता. काय काय अरे चाने चक्कर नाही. अरे चाने चक्कर नाही. तू पीने में क्या मजा. दिल में प्यार नहीं तो जीने में क्या मजा. त्याला काय म्हणायचं दुधात पाणी नाही दूध झाला वाटत तुझ्या हो हा अरे दुधात नाही चहामध्ये पण आहे. चहामध्ये अरे बाबा चहामध्ये पण आहे. एक कप चहा त्यात टाकली खारी. एक कप चहा त्यात टाकली खारी. अरे वाकडे तुझं नाव घेते. तुझ्या खारीपेक्षा भैयाचं नालपेट लय भारी. तुझं नाव घेत आता बस झालं आता. हा आता बसलं काय अहो कोणी बसले बाबा. आता मावशी तू हा अरे मी सामान्य बसत नाही. सामान्य उठत नाही. काय आवड वाटवायला मला हो बसवलं मला चालेल. हे वाजवले Hey!
बक्षीस आलेलं आहे. दिवेश चंद्रकांत माजरेकर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे नाव घ्यायचं आहे मावशी. दिवेश काय करा ते अगं हे कुठे होते आता? केसात आहे गजरा आहे की नाही? अगं केसात आहे गजरा, कानात आहे बुगडी, अहो दिसून आले नवीन लुगडी आहे की नाही? अहो दिवसराव कार्यक्रम बघायला आले खरे, पण त्याची शर्टाची सगळी बघणंच उघडी आहे की नाही? म्हणून मी कानात घेतली बुगडी आणि दिवसरावांची शर्टाची सगळी बसलंच उघडी. अगं हे मावशी काय का? आता मी परत नाव घेते हा. तू घेते? हो घेते ना. कधी पण घेतेस ना ग? मग घे. मावशी आहे का? जन्म दिला पित्याने पालन केले मातेने, जन्म दिला पित्याने पालन केले मातेने, आणि श्रीकृष्णाचे नाव घेते राधा या नात्याने. काय नमस्कार. थांब राजे. का बरं का ना? राजे गोकुळचं देवी गोकुळातच राहिलं पाहिजे. ठीक आहे का ना? काना तुमच्या अनंत अवतारांचे कथन करून आम्हाला सांगावे. देवकीच्या गर्भात राजे पिंड वाढला, भक्त रक्षणासाठी अवतार घेतला. कृष्ण कन्हैया राजे मनती मला, लाडकानी
हॅलो, इथे सर्व बसलेल्या रसिका प्रेक्षकांचे अभिनंदन करतो. रसिका हो, ह्या तुमच्या चांगल्या सहकार्याबद्दल आणि तुमचं ह्या रानपाटवासियांचं सर्वांचं चांगलं सहकार्य आणि या भैरवनाथाच्या आशीर्वादानं आज सकाळी 1, 2 ते 3 वर्षामध्ये झालेले सर्व प्रयोग या भैरवनाथाच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सहकार्यानं आम्ही हे कलाकार, यशस्वी कलाकार, आमचे सर्व प्रयोग आम्ही यशस्वी करू शकलो. मंडळी, उद्या आमचा चिंद्रवलीत कार्यक्रम असल्यामुळे आम्ही पुढचा कार्यक्रम थांबवतोय, रद्द करतोय. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि शेवटच्या गाण्यातून हा कार्यक्रम संपला असंही जाहीर करतोय. गाणं सुरुवात होतोय. धन्यवाद. विनवली माय बा